राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 15 ते 30 मिनिटं लवकर येऊन संध्याकाळी तितक्याच मिनिटांनी लवकर जाण्याची सुविधा दिलेली आहे. म्हणजेच लवकर या लवकर जा. आता कधी कधी काय होतं, 11चा टायमिंग असतो, काही महिलांना 10 वाजता जाण्याचं सुद्धा पॉसिबल असतं, तर त्या महिला त्या वेळेत जाऊन 1 तास, अर्धा तास, 15 मिनटं अगोदरसुद्धा आपल्या कार्यालयातून घरी जाऊ शकतात. आता सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी जी भेट दिलेली आहे त्यातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ना ते आपण बघूयात. सर्वात पहिलं फ्लेक्झी टायमिंग म्हणजेच लवकर जाण्याची सवलत. महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45 या वेळेत आल्यास जेवढ्या मिनिटांनी लवकर येतील तेवढ्याच मिनिटांनी त्यांना संध्याकाळी लवकर जाण्याची परवानगी मिळेल. त्यानंतर दुसरं जी भेट आहे ती आहे प्रसूती रजा म्हणजेच मॅटर्निटी लीव. आता मॅटर्निटी लीवमध्ये काय आहे की वैद्यकीय कारणास्तव महिला कर्मचाऱ्यांना 1 वर्षापर्यंत प्रसूती रजा देण्यात येणार आहे. म्हणजे जर समजा काही अडचण असेल, महिलांना प्रसूती त्यांची कॉम्प्लिकेटेड असेल, तर जवळजवळ 1 वर्षांपर्यंत सवलत ही महिलांना देण्यात येणार आहे. आता याचा उद्देश काय आहे? या निर्णयाचा उद्देश नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणचे संतुलन, वर्क लाईफ बॅलन्स साधण्यास मदत करणे हा आहे. आता जागतिक महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही भेट विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर केली. त्या बोलताना असं म्हणत होत्या की 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी सुद्धा विशेष प्रेरणादायी आहे, कारण महाराष्ट्राला त्यामुळे मी महिला दिनाचं औचित्य साधत महत्त्वाची घोषणा करणार आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचारी या सकाळी, जसं की मी सांगितलं, 9:15 ते 9:45 दरम्यान जितक्या लवकर येतील तितक्या लवकर त्या परत माघारी जाऊ शकतात. आता हे जे सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे हे खूप चांगलं आहे. महिलांसाठी त्यांनी खूप चांगलं गिफ्ट किंवा चांगली संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सरकारी कर्मचारी, आता आपण जर बघितलं तर सरकारी जॉब हे खूप कमी आहेत. महानगरपालिकेमध्ये जरी सरकारी कर्मचारी वर्ग असेल तरीसुद्धा तो 100रातला अवघा 5 ते 10% कर्मचारी वर्ग आहे. म्हणजे आपण मतदान मात्र सगळेच करत असतो. आपण प्रायव्हेटवालेसुद्धा मतदान करतो, शासकीयवालेसुद्धा मतदान करतो, सगळेच लोक यांना मतदान करत असतो आणि त्यांना निवडून देत असतो. मग ज्या वेळेस अशा काही योजना राबवण्यात येतात किंवा असे काही गोष्टी करण्यात येतात त्यावेळेस प्रायव्हेट एम्प्लॉईजचा सुद्धा विचार का करण्यात येत नाही? किंवा प्रायव्हेट ज्या जॉब करतात महिला, प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये काम करतात, IT क्षेत्रांमध्ये काम करतात, त्यांनासुद्धा, त्या महिलांनासुद्धा कम अर्ली गो अर्ली असा जो फॉर्म्युला सरकारनं राबवलेला आहे त्यामध्ये त्या महिलांसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. जरी प्रायव्हेट सेक्टर असेल तरी त्यामध्ये सुद्धा महिलांनासुद्धा वर्कलोड खूप जास्त प्रमाणात आहेत. नाईट शिफ्ट्स आहेत, वेगवेगळ्या शिफ्ट्स आहेत, जनरल शिफ्ट ही फार कमी आहे. तर महिला म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त असं वाटलं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरकारी किंवा ज्या महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या महिला असतील तर त्यांना अशा अशा पद्धतीच्या फॅसिलिटी देण्यात येणार आहे, त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की फक्त सरकारी महिलांनाच का? ऑलरेडी ह्यांनी सगळं प्रायव्हेटायझेशन केलं आहे आणि त्यात पण मग सगळ्याच महिलांना यांनी ही सरसकट फॅसिलिटी द्यायला हवी. जरी 1 वर्ष सरकार देत असेल तर प्रायव्हेटमध्ये कमीत म्हणजे त्या पद्धतीने राबवण्याचं एक निवेदन तरी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर असो, त्यांनी जे काही केलं, सरकारी महिलासुद्धा आपल्याच आहेत, त्यांच्यासाठी का होईना हे गिफ्ट आहे. तर तुम्हाला त्यांचा हा जो फॉर्म्युला आहे किंवा गिफ्ट आहे ते कसं वाटलं खाली नक्की कमेंट करून सांगा. आणि सुनेत्रा यांना तुम्हाला आपल्या उपमुख्यमंत्री पाहताना कसं वाटतं किंवा त्या खरंच काहीतरी नारीशक्तीसाठी करतील का, महाराष्ट्रासाठी काहीतरी करतील का? आणि त्यांची कामकाज करण्याची पद्धत ही त्यांच्या पतींसारखी म्हणजेच आपले लाडके दादा अजित पवार यांच्यासारखीच असेल का?
त्यासुद्धा तितक्याच तळमळीने काम करेल का, या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा, चॅनल पूर्ण बघला. तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती व्हिडिओ हवा असेल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे सुद्धा नक्की खाली कमेंट करून सांगा. आता सुनेत्रा पवार ज्या आहेत यांच्याविषयीसुद्धा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर थँक्यू, स्टे ट्यून.